सुमित भरत भेटले बॉक्स क्रिकेटचा खेळाडू आहे नाला सोपाराचा. त्याच्या नावावरती अजून एक बाईक झाली. फोर व्हीलर बद्दल सांगायचं झालं तर फोर व्हीलर ओंकार देसाईच्या नावावरती क्विक कार आहे. कृष्णा सातपुतेच्या नावावरती क्विक कार बाईक्स आहेत. तसंच सांगायचं झालं प्रणीत मोरेच्या नावावरती कार आहे. ऋषिकेश वैद्यच्या नावावरती कार आहे. प्रेम वैद्य याच्या नावावरती नॅनो कार आहे. अशा पद्धतीच्या प्रत्येक खेळाडूच्या नावावरती एक एक गाडी जरूर आहे. मोठमोठ्या गाड्या जरूर आहेत. ग्रामीण क्रिकेटमध्ये कित्येक खेळाडूंनी आपल्या नावावरती अशा गाड्या नोंदवल्या आहेत. उस्मान पटेल या खेळाडूच्या नावावरती सुद्धा एक गाडी आहे. ज्या खेळाडूने 21 चेंडूमध्ये 100 धावा लगावल्या होत्या. मॅन फ्रॉम तलुजा. टेनिस क्रिकेट बद्दल म्हणायचं झालं टेनिस क्रिकेट आज खूप पुढे गेलंय. वलियंतिता आली आहे. टेनिस क्रिकेटमध्ये 25 लाखाची स्पर्धा होते सारख्याच्या मैदानावरती. हे सगळ्यात मोठं वैभव आहे टेनिस क्रिकेटचं. आणि टेनिस क्रिकेटची जी स्पर्धा झाली ती मराठी माणसांच्या संघाने जिंकली आणि तो संघ होता प्रतीक इनवट अर्थातच पॅसिफिक वेंचर्स अर्थातच टिकटॉक. स्वरा संघाचा 12वा खेळाडू इथे उपस्थित झाला नाही आहे. 25 लाखाची स्पर्धा जरूर झाली. त्यानंतर आपण पाहिली सुप्रीमो असेल, त्यानंतर रतनबो असेल, मोठमोठ्या स्पर्धा येतात. बॉक्स क्रिकेट त्यामध्ये कुठे राहिला कमी राहिला नाही आहे. स्वराज्य प्रतिष्ठानची स्पर्धा आली 1 लाखाची स्पर्धा होती. त्यानंतर देवा चषक ही थोड्या दिवसामध्ये स्पर्धा येईल ऐरोलीमधली ती 1 लाखाची स्पर्धा असेल. जवळ डीजे ग्रीक मधून संघनायक या डीजेला सुद्धा संधी हवी आहे. पुण्याच्या तमाम क्रिकेट रसिकांचं खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं मी समालोचक जयेश भोसले गर्दी स्वागत करतो. घेऊन चलतो मैदानाच्या आतमध्ये सामना रंगताना दिसेल. एका बाजूला प्रथमा 11 वर्सेस स्वरा 11. या दोन संघांमध्ये खेळला जाणारा हा सामना प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर स्वरा 11 या संघाने क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय आणि फलंदाजीसाठी प्रचारण करण्यात आले प्रथमा 11 या संघाला. सगळे मैदानाच्या आतमध्ये सामना रंगणार आहे. तो म्हणजे प्रथमा 11 वर्सेस स्वरा 11. या दोन संघांमध्ये सामना रंगणार आहे. तो म्हणजेच प्रथमा 11 वर्सेस तो म्हणजेच स्वरा 11. या दोन संघांमध्ये सांगणार हा सामना भव्य दिव्य क्रिकेट
क्रिकेटची रंगणारी ही स्पर्धा आणि भव्य दिव्य सामना पाहायला मिळेल। या पुढील होणारा सामना सुद्धा दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये एक मोठा सामना पाहायला मिळेल। जलसा मडाल वर्सेस शिक्या 11 या दोन संघांमध्ये दोन्ही संघाच्या संघटनाकडे विनंती असेल थोड्या वेळानंतर इनिंग संपल्यानंतर तुम्हाला आमंत्रित करेन नाणेफेकीचा कौल करण्यासाठी। मैदानाच्या आत जाऊया। सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये येते। एका बाजूला जुबेर आणि एका बाजूला विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। तर गोलंदाजीसाठी सॅम्युअल कोण विसरेल या गोलंदाजाला। सॅम्युअल एक लाजवाब गोलंदाजी हा संघ जरुरी खेळताना दिसतोय। गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय सॅम्युअल्स। एका बाजूला अपुल आपण पाहू शकतो, एका बाजूला लोकी आहे। जरूर रोहन दोन्ही पाहायला मिळतोय। संघ सुद्धा एक नावाजलेला संघ नावाजलेले खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतात। सरून मी म्हणेन लोकियाला दुखापत झाली होती त्या कारणास्तव त्याने शूज परिधान केले नाही आहेत। पंचांसोबत वार्ता करून नंतर मैदानाच्या आतमध्ये येऊया। मैदानाच्या आतमध्ये येऊया। गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज। पहिला चेंडू पडेल। बेस्ट ऑफ लक मोठी लेट्स प्ले। पंचांचा इशारा। सामन्याला सुरुवात। पहिला चेंडू पडतोय। मात्र पहिल्या चेंडूने जोरदार प्रहार करण्याच्या नादामध्ये चेंडू काही काळ हवेमध्ये जरूर होता। कव्हरचं क्षेत्ररक्षण टाईना बोलला चेंडूला येईल उचलेल फेकी केली जाईल। तर मात्र एक धाव जरूर अंकित केली गेली आहे आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली तर एक धावेने श्री गणेश केला जातोय। संघाचं खातं खोललं जात आहे एका धावेने। एक धाव म्हटलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंडरम क्रिकेटची स्वरूपाने चेंडू टाकला गेला होता 1 फेब्रुवारी 1981 अंडरम पद्धतीचा चेंडू टाकला गेला होता आणि निश्चितच मी म्हणेन 2 पद्दू आणि 2 पद्दूंनी ऑस्ट्रेलिया संघाला हरवलं होतं। इयन चॅपल्स आणि ग्रेग चॅपल। इयन चॅपल हा गोलंदाज होता ज्याने अशा पद्धतीने चेंडू टाकला होता। न्यूझीलंड संघासमोर खेळताना अंडरम पद्धतीचा चेंडू टाकला होता तो म्हणजे 6 धावांची गरज होती शेवटच्या चेंडूवरती। तदनंतर नियम आले, ICC सारखी कमिटी बसवण्यात आली आणि त्यानंतर आज मात्र त्या पद्धतीचा चेंडू काही पाहायला मिळत नाही। ग्लेन मेगराने त्याचा प्रयत्न केला होता। बिली बाउडनने त्याला रेड कार्ड दिलं होतं। सामना होता न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया। तोच संघ तोच देश आणि तेच मैदान सुद्धा होतं। मैदानाच्या आत जाऊया। सिडनीचं मैदान होतं। मैदानाच्या आत जाऊया। गोलंदाजीसाठी सॅम्युअल्स सज्ज होतोय। धावसंख्येला फलकावरती 1 धाव। जुबेर याच्या बॅटमधून आलेली 1 धाव। सॅम्युअल सारखे गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल। शेगेवरती नवीन फलंदाज विशाल। मात्र रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाही आहे। शरीराचा वेग घेणारा चेंडू शरीरावरती आदळतोय। 1 धाव निर्धाव चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळते। गोलंदाजीसाठी सॅम्युअल सज्ज होतोय तर फलंदाजीसाठी विशाल सज्ज झालाय। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज। धावसंख्येला फलकावरती 1 धाव 2 चेंडूच्या समाप्तीनंतर। मात्र डान्सिंग डाऊन विकेट खेळून काढलेला फटका सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय। 1 धाव जरुरी येते। शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये धावसंख्येला फलकावरती 2 धावा फलकावरती लगावल्या गेल्या। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे। हाणामारीचे षटक मात्र मांडलं जातं पॉवर प्लेचे षटक आणि जरूर मी म्हणेन की या षटकामध्ये जास्तीत मोठी फटकेबाजी करणं गरजेचं आहे। जावेद सारखा क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतो। आता मात्र पॉइंट वरती क्षेत्ररक्षकामध्ये फेरबदल या मात्र घेण्याचा प्रयत्न केला जातो। डावी एसटी सोडून जाणारा चेंडू उजवी एसटी सोडून जाणारा चेंडू पाहायला मिळाला। डाव्या एसटी वर चेंडू पडला। अवंतर स्वरूपाचा चेंडू जरूर पाहायला मिळतं। गोलंदाजाला दंडित केले जात आहे। पंच गोलंदाजाला दंडित करतायत। अवंतर स्वरूपाचा येणारा 1 धाव। धावसंख्या फलकावरती लगावली जाते। 3 धावा फलकावरती लगावल्या गेल्या। गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज। या मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय। बॅटची कडा घेऊन बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही पूर्तता येत नाहीये। 1 धाव जरुरी येते। 1 धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली गेली तर धावसंख्येला फलकावरती लगावली जाते। 4 धावा फलकावरती लगावल्या गेल्या। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे। धावसंख्येला फलकावरती 4 धावा फलकावरती लगावल्या गेल्या। जरूर हाणामारीचे षटक पॉवर प्लेमध्ये जास्तीत मोठी फटकेबाजी करणं गरजेचं असतं। पण बॉक्स क्रिकेट म्हटलं तर 30 याच्या वरून तुम्ही मारू शकत नसता कारण बॉक्स क्रिकेट आहे। चेंडू जर का बाउंड्री लाईन वरती डायरेक्ट जाऊन आला तर फलंदाजाला बाद दिलं जातं। मैदानाच्या आतमध्ये येऊया। मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातो। चेंडू पडल्यानंतर स्लोअर पद्धतीचा पाहायला मिळाला। चेंडूने आपली गतीमध्ये परिवर्तन केलं आणि 1 धाव जरूर येते। 1 धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली। 5 धावा फलकावरती लगावल्या गेल्या। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे। पहिल्या षटकातील काही चेंडूंचा खेळ जरूर समाप्त झालाय। धावसंख्येला फलकावरती 5 धावा फलकावरती लगावल्या गेल्या। गोलंदाजीसाठी
फलंदाजीसाठी सॅम्युएल्स तर फलंदाजीसाठी विशाल सज्ज होतोय. या मात्र सुरू एक पद्धतीने फटका ठेवून काढला जातो. फाईन क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला उचलेल फेकी करेल तद्वर मात्र घेतलेली केली धावसंख्या फलकावरती गवली जाते. एका धावच्या मदतीने पहिले षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या फलकावरती गवली गेली. 6 धावा. एक छोटीशी विश्रांती घेऊया. डीजीकडे जाऊ नंतर मैदानाच्या आत येऊ. मित्रांनो घाई करा विनंती असेल डीजी. गोलंदाजीसाठी येतोय रितेश गव्हाणे उर्फ अप्पू. गोलंदाजीसाठी सज्ज होईल. धावसंख्या फलकावरती लगावली गेली ती म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा फलकावरती. मित्रांनो पिंक कलरची जर्सी, पिंक कलरची जर्सी म्हटलं तर साऊथ आफ्रिका संघ पिंक कलरची जर्सी परिधान करून येतो. त्याचं कारण काय आहे आणि कशासाठी ती जर्सी परिधान केली जाते हे जरूर सांगेल. गोलंदाजीसाठी अप्पू सज्ज. गावात हलक्या घेऊन काढलेला फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव जरूर घेतली जाते. धावसंख्या फलकावरती लगावली जाते ते म्हणजे 7 या धावसंख्येवरती. सांगायचं झालं जितेशजी जर का कधीही साऊथ आफ्रिका संघाने पिंक जर्सी परिधान केली आहे त्या वेळेला साऊथ आफ्रिका संघ विजयी सुद्धा झालाय आणि कारण त्याचं आहे की साऊथ आफ्रिकेमधील अशा एका ठिकाणी कॅन्सर पीडित लोकांसाठी ते एक अशी एक पिंक नावाची अशी एक संकल्पना आहे जी कॅन्सर सारख्या लोकांसाठी काम करते आणि त्याच्यासाठी ती पिंक जर्सी परिधान केली जाते. आणि त्यानंतर साऊथ आफ्रिका संघ आजवर कधीही पराभूत झाला नाहीये पिंक जर्सी परिधान करून. आज मात्र स्वरा 11 हा संघ तीच जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पिंक जर्सी परिधान करून भारतीय संघासमोर मी म्हणेन की भारतीय संघाला 3 सामने पराभूतीच्या छायेखाली जावं लागले होते. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. धावसंख्या फलकावरती लगावली गेली. तब्बल 7 धावा फलकावरती लगावले गेले. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. उजव्या बाजूला डीजेच्या बाजूला रिक्षाच्या समोर 2 प्रेक्षक आहेत. मित्रांनो तो पडदा सोडा. मैदानाच्या आत जाऊया. मात्र डान्सिंग डावला काही खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाहीये. यष्टिरक्षक चोखरीत्या कामगिरी पार पडतोय. फलंदाज मात्र बाद. डीजे www.tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहायला मिळते. तर या ठिकाणी अशी एक व्यक्ती येते बॉक्स क्रिकेट आणि बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून वेबसाईट तयार केली आहे. वेबसाईट आहे boxcricket.in. विनंती असेल प्रकाश मिसाळ तुम्ही इथे उपस्थित झाला आहात तर समालोचन कक्षाच्या पाठीमागे मंचावरती येऊन स्थान बनवा. मैदानाच्या आत जाऊया. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. मात्र हलक्याने घेऊन काढलेला फटका सुरू एक पद्धतीचा फटका शिवराज तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार चौकार. धावसंख्येवर जाते 11 धावसंख्येवर 70 स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज सुद्धा केलं जातं. प्रकाश मिसाळ यांच्याकडून बॉक्स क्रिकेट ही त्यांची स्वतःची असणारी वेबसाईट आहे. त्यांना सुद्धा विनंती असेल की मंचावरती स्थान बनवा. मॅन फ्रॉम भांडू लाजवाब काम त्यांच्याकडून केलं जातं. 11 धावांवरती लगावले जातात. फलंदाज पुन्हा याच्या बॅट मधून आलेला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज अप्पू सज्ज होतोय. धावसंख्या फलकावरती 11. स्ट्रायकिंगवरती येतो म्हणजे पुन्हा गोलंदाजीसाठी रितेश. हलक्या घेऊन काढलेला फटका पाहायला मिळतोय. सॅम्युएल्स त्या ठिकाणी होता. पहा काय घडलं. सॅम्युएल चेंडूला खालवर पद्धतीने ग्राउंड पद्धतीने चेंडू येत होता. अचानक पकडण्यासाठी खाली झुकला. चेंडूने उसळी घेतली. सॅम्युएल्सने चांगलं कलेक्शन केलं. चेंडूला फेकली जाईल तर मात्र एक धाव 12 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. या मात्र जोरदार प्रहार केला जातो. त्या फटका क्षेत्ररक्षक तैनात आहे.
सॅम्युएल्स याचा लाजवाब महारदा क्षेत्ररक्षक धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या फलकावरती 13 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. क्रिकेटचा आशुभ आकडा या नावाने या आकड्याला संबोधलं जातं. तो आकडा जरूर लागावला जातोय. 13 धावा फलकावरती लगावले जात आहेत. गोलंदाजीसाठी अप्पू सज्ज होतोय. मैदानाच्या तफावत रितेश हा गोलंदाजी करतोय. 4 षटकांचा सामना धावसंख्या फलकावरती लगावली गेली आहे. टोटल 13 धावा फलकावर. गोलंदाजीसाठी रितेश उर्फ अप्पू सज्ज झालाय. तर स्ट्राईक वरती आहे म्हणजे विकास. या मात्र सुरेख पद्धतीचा फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे. वाईड क्षेत्ररक्षक तैनात होता. चेंडूला उचलली वेगळी गिरीच्या धावसंख्या फलकावरती लगावली जाते. 14 धावा फलकावरती लगावले गेल्यात. 2 षटक चौकीवरती धावसंख्या फलकावरती 14 धावा. प्रकाश मिसाळ यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम इझी. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या फलकावरती लगावली जाते. ती म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. 14 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. 5 षटकांचा हा सामना असेल. संकेत सर आम्हाला दर्शवत आहेत 5 षटकांचा हा सामना आहे. पुढील सामने मी म्हणेन की पुढील सामन्यामध्ये थोडंसं कव्हर करा, कारण की आपण खूप पाठीमागे चालतोय. 1:52 मिनिटं झाले आहेत. जवळपास 2 वाजले. आपण खूप पाठीमागे आहे. 4था सामना रंगतोय. पहिल्या फेरीतील आजच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त सामने बाकी आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होईल. धावसंख्या फलकावरती लगावली गेली आहे. ती म्हणजे 14 धावा. तुषार गोलंदाजीसाठी सज्ज. मात्र पहिला चेंडू जोरदार प्रहार केला जातो. शेटडाऊन विकेट. चेंडूचे मराठीच्या बाहेर 4 धावांसाठी. प्लीज बाय बाय. अशी आमची चार धावा होत्या धावसंख्यामध्ये पडणारी पण धावसंख्या फलकावरती लगावली जाते. 18 धावा फलकावर. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. मात्र टोलकाला जातो त्या क्षेत्रामध्ये शेड्यूल बिझी केलं जात आहे. लोके यांचं थोडंसं बॉलिंग करतोय. चेंडूला उचलेली फेकी करेल तद्वर मात्र 1 धाव घेते. आज मात्र लोके सारखा खेळाडू पाहायला मिळतोय. पाहायला थोडीशी दुखापत जरूर झाली आहे. शूज परिधान केले नाहीयेत, कारण तसं आहे. धावसंख्या फलकावरती 19 धावसंख्या. मित्रांनो, शिवसेना या पक्षाची स्थापना याच दिवशी झाली होती. या तारखेला झाली होती 19 फेब्रुवारी 1966 रोजी. मात्र आणखी आता टोलकाला जातोय. रोहन त्या ठिकाणी तैनात आहे. जो चेंडूला उचलेल फेकी केली जाईल. धावसंख्या फलकावरती लगावली जाते. 20 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. षटक क्रमांक 3 मार्गस्थ 20 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. पुन्हा गोलंदाजीसाठी सज्ज होईल. धावसंख्या फलकावरती 20 धावा. या मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅटच्या पट्ट्यामध्ये पूर्णतः चेंडू येत नाहीये. यष्टीरक्षकाचं कलेक्शन करा. क्षेत्ररक्षक गलीमधील आला. चेंडूला उचललं गेलं. बाईकच्या स्वरूपामध्ये येणारी एकेरी धाव. धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या फलकावरती 21 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज.
या मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. या मात्र काय घडलं, फलंदाजाने पाहिलं निहाळलं, डाव्या एसटीवरती चेंडू पडतोय आणि डाव्या एसटीवरती चेंडू पडला. घरकड फिरकी घेतोय, फलंदाजाची फिरकी घेतोय, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती. या मात्र खेळण्याचा प्रयत्न, पॅडल चिपकण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू बाहेर मिळत नाहीये. धावसंख्या धावफलकावरती निर्धाव चेंडूची सांगता 21 धावा धावफलकावरती लगावले गेले. 3 षटक समाप्तीवरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक फलंदाज तंबूच्या आचरणाला परतल्यानंतर नाणेफेक हरल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली. 21 धावा. एक छोटीशी विश्रांती घेऊया, डीजेकडे जाऊ, तदनंतर मैदानाच्या आतमध्ये येऊया. सगळे मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली आहे. 21 धावा. 21 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 3 षटक समाप्तीवरती आहेत. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज मॅन फ्रॉम ठाणे जावेद. गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसेल मॅन फ्रॉम बेंगलोली. यावेळी मात्र उजवी एसटी सोडून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट चेंडू पाहायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 25 चं पालन केलं जात आहे. क्रिकेटमध्ये व्हाईट 3 पद्धतीने दिला जातो. अंडरआर्म क्रिकेटमध्ये 2 स्वरूपाचा असतो. मैदानाच्या आतमध्ये येऊया. मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. दिशाहीन गोलंदाजी. विक्रोली एक्सप्रेस आता मात्र ट्रॅक वरती उतरते. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. 23 रन्स ऑन द बोर्ड. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा लगावल्या गेल्या. ज्यावेळी थोडासा दिशाहीन गोलंदाजी करतो. ह्या मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू होता. पंच आमच्याकडे वळतील यात काही शंका नाही आहे. दोन्ही हात हवेमध्ये बैलावले गेले. दिशाहीन गोलंदाजी, गोलंदाजाला दंडित केले गेलं. धावसंख्या धावफलकावरती अजूनपर्यंत लगावली गेली आहे ती म्हणजे 24 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 24 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. आठवण झाली सचिन रमेश तेंडुलकर याची. वीरेंद्र सहवाग म्हणतो की मी क्रिकेट शिकलो सचिन तेंडुलकरमुळे आणि सचिन तेंडुलकरला वाटतं की मी त्याच्यासारखा क्रिकेट खेळतो. यापेक्षा मोठं भाग्य माझं काही नाही आहे. मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय ते म्हणजेच कली रिझन मध्ये एक धाव जोडून येते. धावसंख्येमध्ये पडणारे 25 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. नवज्योत सिंग सिद्धू म्हणतो की सचिन तेंडुलकर हा एक चालता फिरता कम्प्युटर आहे आणि तो गोलंदाजांचा डेटा हॅक करतो आणि त्यानंतर तशी फलंदाजी सुद्धा करतो. एक आठवण अशीच आहे ती जरूर सांगेन. सामना पुढे जाऊ द्या. आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांची गर्दी वाढू द्या. क्रिकेटची तंतोतंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. या मात्र जोरदार प्रहार गॅप मध्ये चेंडू आहे. चेंडू सरळ निघून जातोय. रोज तो त्याच्या क्षेत्ररक्षकाला चेंडू सीमारेषेच्या बाहेरच्या जायचे. अग्री कोळी संगीत आणि आज संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक हळदीमध्ये वाजणार हे संगीत. या मात्र हलक्याने घेऊन काढणारा फटका पाहायला मिळतोय. डोकी तैनात आहे. क्षेत्ररक्षक चेंडू उचलून फेकी केली जाईल. एक धाव जोडून येते. धावसंख्येमध्ये पडणारी भर 30 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 4थ्या षटकातील काही चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली आहे ती म्हणजे 30 धावा. जर सांगायचं झालं मराठी संगीतामधील जर कोणतं दर्शनीय संगीत असेल आणि जर का एखाद्याला जर तुम्हाला नृत्य करावं लावायचं असेल यावेळी मात्र रोके याला चेंडू नृत्य करायला लावतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेरच्या धावांसाठी. यावेळी मात्र जोरदार प्रहार. क्षेत्ररक्षक तैनात आहे. लाजवाब क्षेत्ररक्षक फेकी केली जाईल तदोरमध्ये. धाव घेतली गेली. धावसंख्येमध्ये पडणारी भर. धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली. 35 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. जावेद सारख्या गोलंदाजावरती प्रहार चढवलं गेलं होतं. जावेद याचे जर षटक पाहिलं तर एक लांब लचक आणि मोठं षटक आणि जास्तीत जास्त धावा. कार्पेटच्या साहाय्याने घेऊन काढलेला हा पाठिंबा एक धावांसाठी येतोय. धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. 36 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 4 षटक समाप्त होते. 36 धावा जरूर लगावल्या गेल्या. एक छोटीशी विश्रांती घेऊया. मधुर संगीत ऐकून त्यानंतर मैदानाच्या आत येऊ.
मागत नाही नाही मागत काही दान हा करतो आपली भलाई अवघड येळी नेहमी हात देतो साथ बघू नका बसल्या बसल्या नशिबाची बात आपला हात डीजे दीपक 11 आणि यंग इंडिया दोन संघाच्या संघटनेला विनंती आहे. दीपक 11 माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. दोन्ही संघाच्या संघटनेला विनंती आहे. पुढील सामना होणारा तुमचा नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी समालोचन कक्षाच्या समोर या. दीपक 11 आणि यंग इंडिया दोन संघाच्या संघटनेला विनंती आहे. नाणेफेकीचा कौल करायचा आहे. लवकरात लवकर इथे उपस्थित राहा. मैदानाच्या आत जाऊ. नवीन गोलंदाजीसाठी आलाय म्हणजे तुषार. धावसंख्या दाखवण्यावरती 36 धावा. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. हाणामारीचं षटक. स्लग ओव्हरची गोलंदाजीसाठी तुषार. गोलंदाज सज्ज झालाय. फलंदाजीसाठी फलंदाज आहे तो म्हणजे मुन्ना. मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटची काढा ज्यावेळी नादाफेकी केली जाईल 2 धावासह ते पूर्ण केले जात आहेत. 2 धावाच्या मदतीने धावसंख्येवर पडणारे भर 38 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. 38 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. तब्बल 38 धावा जरूर पाहायला मिळतात. राजसंवाद क्रिकेटचं आयोजन आणि या आयोजनामध्ये येणारे भव्य दिव्य संत पाहायला मिळतात. प्रत्येक खेळाडू या ठिकाणी आपली उपस्थिती जरूर नोंदवतोय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. मात्र बॅकफुटवरती उंच पुंच केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूला उचलून फेकी केली जाईल. नदोर मात्र घेतलेली केली धावसंख्येमध्ये धावसंख्येमध्ये पडणारी धावसंख्येला फलकावरती लगावली जाते. तब्बल आणि तब्बल 39 धावसंख्येला फलकावरती लगावले गेले. षटक क्रमांक 5 आणि शेवटचा मार्ग असत आहे. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावेचा उच्चांक गाठला गेला होता. विक्ट्री स्पोर्ट्स डोंबिवली अर्थातच निलेश बाघोडी याचा संघ लगावल्या गेल्या होत्या 77 धावा. या स्पर्धेमध्ये उच्चांक आहे. या स्पर्धेमध्ये 2 हॅट्रिक संपादन केली गेली होती. पहिली हॅट्रिक केली गेली होती सचिन यांच्या मार्फत. दुसरी हॅट्रिक शैलेश याच्या मार्फत. या मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बदलले ते सुंदर पाहायला मिळालं होतं. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाहीये. प्रयत्न फसला. चेंडू निर्धाव जाऊन बसला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती लगावली गेली आहे. तब्बल 39 धावा स्थिरावली गेली आहे. ती म्हणजे धावसंख्या या ठिकाणावरती स्थिरावली गेली आहे. अजूनपर्यंत आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये सांगायचं झालं तर प्रथम फेरीतील अजूनपर्यंत 4 सामने खेळणं बाकी आहेत. फलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. फलंदाजच्या बोलावून खेळण्याचा प्रयत्न करतोय. मात्र जोरदार चेंडू टाकला गेला होता. झलक गतीचा चेंडू टाकला गेला होता. एक बाईच्या स्वरूपामध्ये येणारी निर्धाव बाईच अथवा लेग बाईच धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्येला फलकावरती लगावली जाते. 40 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. 40 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा तुषार सज्ज होईल. तुषार सारखा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. धावसंख्येला फलकावरती 40. या मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाहीये. बॅकफुट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. बॅटचा फेस खोलून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. एका बाजूला सांगायचं झालं मॅथ्यू हॅडन जगातील असा खेळाडू आहे. बॅकफुट वरती येऊन खेळायचा आणि मोठमोठे फटकेबाजी करायचा. त्यानंतर आपण मार्टिन गुप्टिलला पाहिलं. एबी डिव्हिलियर्सला पाहिलं. टेनिस क्रिकेटकडे वळलं तर कृष्णा सातपुते आहे की त्याला तुम्ही पाहू शकता. वाईटच्या दिशेने येतो आणि मोठे फटकेबाजी लगावतो. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. धावसंख्या फलकावरती 40 धावा. या मात्र हलक्यात निघून काढलेला फटका. वाईटचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव जरुरी येते. 1 धाव फलकावरती लगावली जाईल. धावसंख्येमध्ये पडणारी बल धावसंख्या फलकावरती 42 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. 43 धावांच्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे. काय घडेल काय बिघडेल. एक छोटीशी विश्रांती घेऊन नंतर मी स्वतः पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये डीजे एक छोटीशी 2 सुंदर धून जाऊ द्या. त्या 2 मिनिटांसाठी थांबेल. दीपक 11 आणि यंगस्टार इंडिया. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय की नाही मित्रांनो? नाणेफेकीचं कौल करून घ्या. नाणेफेकीचं कौल करून घ्या. त्वरित नाणेफेकीचं कौल करून घ्या. 1 इनिंग समाप्तीवरती झाली आहे. डीजे
मित्रांनो, पंचांचा विनंती आहे, मैदानाचा ताबा घ्या, घाई करा, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, 2 वाजून 5 मिनिटं झाले. आपण पहिल्या फेरीतील 4था सामना खेळवतोय, घाई करा. प्रत्येक येणाऱ्या सामन्यासाठी तुम्ही घाई करत राहा. प्रत्येक षटक हाताळण्यासाठी 4 चेंडूंचा कालावधी जरूर दिला जाईल. आमचे ऑफिशियल गुणलेखक जरूर आमंत्रित केले जातं. प्रशांत यांना ऑफिशियल गुणलेखक आहेत या स्पर्धेचे. आणि गुणलेखक 2 सलामी जोडी. उशीर होतोय, सोराई रेवण उशीर होतोय, काही करा. एक स्पर्धा समोर येते. अजून एक मेजवानी मी म्हणेन. दुपारचं सत्र आहे, जेवणाची वेळ झाली आहे. एक अजून मोठी मेजवानी येते. कलासवासी समीर उर्फ छोटू मात्रे स्मृती चषक मोठी स्पर्धा 2017 आयोजक गाव टीव्ही क्रिकेट क्लब दिवा यांच्या माध्यमातून स्पर्धा येते. 30,000 रुपये भव्य दिव्य चषक, तृतीय पारितोषिक आहे 15,000 रुपये व भव्य दिव्य चषक. ही स्पर्धेचा प्रवेश फी असेल ती म्हणजे 3,000 रुपये. स्पर्धेसाठी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर बाळा यांच्याकडे साधू शकता, महेश, प्रितेश आणि उमेश यांच्याकडे पाहू शकता. याच मैदानावरती ही स्पर्धा होणार आहे. दिवा महोत्सव मैदान, प्रेरणा टॉवर जवळ, अर्थातच याच मैदानावरती ही स्पर्धा होणार आहे. 19 फेब्रुवारी. क्या बात आहे, छत्रपती शिवरायांचे जन्मदिवस, त्या दिवशी जरूर ही स्पर्धा येणार आहे. 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या निमित्ताने ही स्पर्धा असेल. आमचे ऑफिशियल गुणलेखक सज्ज झाले. प्रशांतजी याच स्पर्धा जरूर येते. कोणालाही प्रवेश घ्यायचा असेल तर या ठिकाणी आयोजक उपस्थित आहेत. कोणाला स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचा असेल 30,000चं प्रथम पारितोषिक आहे. याच मैदानावरती येणारी स्पर्धा आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय तो म्हणजे पियुष. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. एका बाजूला असेल लोके नॉन सेकंड वरती आणि एका बाजूला प्रवीण. आनंद आणि प्रवीण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. आनंद उर्फ आनंद उर्फ लोके आणि एका बाजूला प्रवीण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. घाई करा मित्रांनो, विनंती असेल घाई करत राहा. पंचांना विनंती असेल ताकीद देत राहा. पंचांची सुद्धा अदलाबदल जरूर संकेतची करत राहा. दीपकजी तसंच हे सामने जितके लवकरात लवकर खेळवले जातील याची इकडे जरूर लक्ष द्या. सगळी मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात. तब्बल 43 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजीसाठी पियुष तर फलंदाजीसाठी प्रवीण सज्ज होतोय. धावेचा पाठलाग करायचा आहे. 43 पहिला चेंडू पडेल. या मात्र डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू खूपच बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला. पंचांनी दंडित केलं गोलंदाजाला. दंडित केलं जात आहे. अवंत स्वरूपाची येणारी एकेरी धाव अवंत सगळ्याच जर्सी आणि यावेळी मात्र चेंडू सरळ निघून जातोय. तो म्हणजे कमरच्या डोक्यावर धन्यवाद डीजे नरेश. येणाऱ्या 4 धावा पाहिल्या गेल्या तर प्रवीण याच्या बॅटच्या पट्ट्यातून आलेला बॅक टू बॅक 3 चेंडू 3 चौकार पाहायला मिळाले गेले. आवश्यक धावपट्ट्यावरती लगावली गेली आहे. तब्बल 43 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा असताना 15 धावा धावपट्ट्यावरती लगावल्या गेल्या. क्रिकेटचा पहिला चेंडू टाकला होता म्हणजे ॲलन स्वान या गोलंदाजाने 15 मार्च 1877 साली एमसीडी मेलबर्नमध्ये ॲलन स्वान या गोलंदाजाने तर फलंदाज होता चार्ल्स पॅनलमन. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज या मात्र सुरेख पद्धतीच्या बॅटिंग लोक्याच्या बॅटमधून ब्रँडेड बर्गा चेंडूची मराठी बॅट चालवली जाईल.
आता BMW स्पर्धा BMW च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा B अर्थातच भक्ती M अर्थातच वरेश्वर W अर्थातच वारेकर यावर कार्यक्रम केला जातो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी बॅक बॅक दुसरा चौका. अशा पद्धतीचे क्रिकेट नाही खेळलं जाणार. मध्यभागी बंदी आहे या मैदानामध्ये. नियम लिहिला गेलाय मैदानामध्ये, अट लिहिली गेली आहे आयोजकांकडून. नियम क्रमांक 9 या मात्र रिवर्सचा भाग क्षेत्ररक्षक ताईना चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या स्पर्धेतील दुसरा फलंदाज 3 चेंडू 3 चौकार लगावतोय. धावसंख्या बळकवली 27 धावा. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. बॅकफूट वर घेऊन जोरदार प्रहार करण्याचा फलंदाजाने प्रयत्न केला गेला. बॅकफूट जोरदार चेंडू पाहायला मिळाला. पॉईंटचा क्षेत्ररक्षक तैनात होता. चेंडू लवचिक गेली जय कदर घेतली. इकडे जाऊन धावसंख्या पडणारी धावसंख्या बळकवली 28 धावांचा फटका लगावला जात आहे. यामध्ये मॅचची काळजी घेतली जाते. यष्टी रक्षकाला विनंती असेल त्या ठिकाणी एक कागद आले. धावसंख्या बळकवली पाहू शकतो आपण. तब्बल 28 धावा धावसंख्यावरती लगावले गेले. 28 धावा धावसंख्यावरती लगावले गेले. 43 धावांचा लक्ष्याचा पाठलाग. यामध्ये डान्सिंग लावली जोरदार प्रहार चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. सगळे मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या फलकावरती लगावले गेले. सगळे मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या फलकावरती लगावली गेली. तब्बल 32 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. एका बाजूला प्रवीण फलंदाज जर पाहिलं 17 धावांवरती नाबाद खेळतोय, तर एका बाजूला आनंद उर्फ लोके 14 धावांवरती नाबाद खेळतोय. धावसंख्या फलकावरती लगावली गेली आहे म्हणजे 32 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. एक चेंडू आव्हान सुरुवातीचा पाहायला मिळाला होता. 32 धावा फलकावरती आहे. नवीन गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय तो म्हणजे देखील हा गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. देखील गोलंदाजीसाठी सज्ज होईल. धावसंख्या फलकावरती लगावली गेली 32 धावा. अर्थातच जर का पाहिलं गेलं तर 43 धावेचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे. या मात्र जोरदार प्रहार केला जात आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलते गेली जाईल तर मात्र घेतली धाव. धावसंख्येवर पडणारी भर 33 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. येणारे चेंडू तुमच्याकडे असतील ते म्हणजे 17 आणि विजयासाठी धावसंख्येची गरज आहे ती म्हणजे 10. या मात्र सुरेख पद्धतीचा फटका एका हातामध्ये झेल. फलंदाज मात्र 30. एका हातामध्ये चेन पकडला गेला. आठवण झाली जॉन्टी रोड्स या खेळाडूची. जॉन्टी रोड्स या खेळाडूला सुपरमॅन म्हणून संबोधलं जातं. मित्रांनो 12वा खेळाडू म्हणून खेळत होता आणि त्याला मॅन ऑफ द मॅच म्हणून मिळालं होतं. जॉन्टी रोड्स हा खेळाडू होता. कधी कुठे कसं हे जरूर सांगेन. मैदानाच्या आत जाऊया. यामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. सामना होता इंग्लंड साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंड संघासमोर. त्यावेळी मात्र साऊथ आफ्रिका संघाचा खेळाडू इंजर्ड झाला होता. त्यानंतर जॉन्टी रोड्स मैदानाच्या आतमध्ये गेला. तब्बल 7 झेल त्याने पकडले आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला होता. मैदानाच्या आत गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज. या मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. पंच आमच्याकडे वळतात. गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. y+1 अशा 2 धावा येतात. धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या फलकावरती लगावली जाते. 35 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. गोलंदाजीसाठी या मात्र सुरेख पद्धतीचा फटका. चेंडू सरळ गोलंदाज करतो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी.
देखील 4 धावा आल्या. 4 धावाच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढणारी भर 39 धावाला बलकावरती निघावले गेल्यात. अर्थातच 4 धावांची गरज. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजेच आनंद उर्फ लोके. निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आयोजकांचा वेळ जरूर वाचवला जातोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळी मात्र डेट चेंडू असेल. डेट चेंडू पंच मात्र बाजूला सरकले गेले होते. त्या कारणास्तव डेट चेंडू जरूर पाहायला मिळतोय. पंच आपल्या ठिकाणी नव्हते. पंच या ठिकाणी आम्हाला खाणाखुणा करत होते. त्या कारणास्तव डेट चेंडू जरूर दिला जातोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 23 पालक मृत चेंडू डेट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावली गेली. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑफिशियल गुणलेखक प्रशांत यांचं आगमन झालंय. मात्र बॅक फुटवर येऊन जोरदार बाहेर केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात चेंडूला उचलून फेकली गेली जाईल. तर मात्र घेतलेली एकेरी धाव. धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या बलकावरती लगावली जाते. 40 धावा बलकावरती लगावल्या गेल्या. धावसंख्या बलकावरती लगावली गेली 40 धावा. इझी 40 धावा बलकावरती लगावल्या गेल्या. 3 षटक समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बलकावरती 40 धावा. नवीन गोलंदाज येतोय. या मात्र सुरेख पद्धतीने फटका केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडून उचलले जाईल, फेकी केली जाईल. तर मात्र 1 धाव धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या बलकावरती 41 धावा. आता मात्र 2 धावांची गरज आहे. सामना चौकारानेशी विजय केला जातोय काय. 2011चा विश्वचषक वानखेडेच्या मैदानावरती मी म्हणेन महेंद्रसिंग धोनीने षटकार लगावून आपला सामना विजयी केला होता. या मात्र सुरेख पद्धतीचा फटका पॅडल स्वीप केला जात आहे. बॉक्स क्रिकेटमध्ये षटकार तुम्ही लगावू शकत नाहीये. चौकार लगावला जातोय काय. 2 धावा येतात. विजय होतोय तो म्हणजेच स्वारा गेला.